जी गोष्ट मी फक्त स्वप्नात विचार केली होती ना, आज ती पूर्ण होताना मी स्वतः माझ्या डोळ्यांनी पाहते. तर आज मी तुम्हाला रामेश्वरम आणि मदुराई टेम्पल आणि त्याचबरोबर माझ्या नवऱ्याने जे मला सोन्याचं मंगळसूत्र घातलं आहे, आजचा व्हिडिओ खरं तुम्ही शेवटपर्यंत बघा. तुम्हाला सुद्धा खूप छान वाटेल. जरी मी नॉनव्हेज खाल्लं नसेल तरीसुद्धा माझ्या आजूबाजूचे लोक म्हणजे वैष्णवी आणि वैष्णवीच्या बाबांनी काल नॉनव्हेज खाल्लं होतं. त्यामुळे म्हटलं नको बाबा, आपण देवाला चाललो आणि इथून पुढची जी काही जर्नी आहे आमची स्पिरिच्युअल असणार आहे. त्यामुळे मस्तपैकी डोक्यावरनं स्नान केलं आणि फायनली आम्ही आता चहा पिऊन चेकआउट करतोय. खरं तर आम्हाला सकाळी 6 वाजता निघायचं होतं आमच्या प्लॅनिंगनुसार, परंतु खरं सांगते, मी जरी उठले असेल ना तरी सचिनचा डोळा उघडतच नव्हता. उशीर झालेला उठायला आणि आता 8 वाजले. सो मंडळी, आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला बऱ्याच गोष्टी पाहायला मिळाल्या. सो आम्ही रात्रीला 10 वाजता काल तमिळनाडूला पोहोचलो. नेमकं कुठे पोहोचलो आपण? मदुराई. मदुराईला पोहोचलोय. सो मंडळी, आता आम्ही मीनाक्षी टेम्पलला चाललोय, जिथे 1000 स्तंभ आहे आणि हे सगळं बघण्यासाठी मी खूप एक्साइटेड आहे. सो म्हटलं चला तुम्हालाही दाखवूया. आणि वातावरण जर तुम्ही म्हणाल तर थोडंसं ह्युमिड आहे, बट छान वाटतंय. लोक खूप हंबल आहे तिथले, खूप छान आहे. छत्रपती शिवाजी महाराज इथे येऊन गेले होते, त्यामुळे त्यांच्यावरती इथे मूव्ही वगैरे होतात आणि आपल्या महाराजांना सुद्धा इथे खूप मानलं जातं. हे बघून खूप भारी वाटलं. आम्ही मंदिराच्या इथे तर पोहोचलो, परंतु आतमध्ये मोबाईल नेणं अलाउड नाही आहे. आणि खरं तर ही बेस्ट म्हणतो ना आपण, एखादी बेस्ट गोष्ट असेल की आपण मंदिराच्या आत मोबाईल घेऊन जात नाही. तुम्ही पाहिलं असेल की मी बऱ्याच ठिकाणी मंदिरात जाते, पण मी कधी गाभाऱ्यामध्ये शूट करत नाही, फक्त मंदिराच्या अवतीभवती. तर हे आपले स्तंभ आहेत आणि मंदिर आतमध्ये विशाल आहे. खूप मोठं मंदिर आहे, भयानक मोठं आहे, खूप सुंदर आहे, तृप्त वाटेल. आतमध्ये एक हत्ती होता, त्याला आपण कॅश दिल्यानंतर ना ते आपल्या डोक्यावरती सॉरी सोंड ठेवतो. तर आमच्याकडे पैसे नव्हते, कॅश नव्हती आमच्याकडे, आणि सचिनकडे ना ₹10चा डॉलर होता. तर आम्ही तो डॉलरच दिला. ते इतके खुश झाले होते ना डॉलर बघून. त्यानंतर आम्ही बाहेर आलो आणि जिगर थंडा इकडचं फेमस आहे, थंडाई टाईपचं, तर ते पिलं. त्यानंतर हे बघा, हे मंदिराचं असं आहे वातावरण. पण तुम्ही जर प्लॅन करत असाल तर थोडंसं उशिराहूनच प्लॅन करा. आणि 250-250 रुपयाचे 2 लक्ष्मीचे मी अशा ह्या मंगळसूत्र घेतल्या, ज्या खूप सुंदर दिसतात. एकदम साऊथ इंडियन लुक येतो. मी जेव्हा केव्हा वाहून घेईल तेव्हा घालेल आणि दाखवेल तुम्हाला. त्यानंतर मी माझ्यासाठी ना एक झुमका घेतला. त्यातलं फार काही महाग नव्हतं बरं का इथे. इथे जेवण पण स्वस्त आहे आणि बाकीच्या ज्वेलरीसुद्धा खूप छान आहे. तर आता हे झुमका घेऊन महिना झाला आहे, मी 2-3दा घातलं सुद्धा. तुम्ही बऱ्याच व्हिडिओमध्ये पाहिलं असेल, वटपौर्णिमेच्या व्लॉगमध्ये पण पाहिलं असेल. ग्रीन कलरचा मुद्दाम घेतले कारण की बऱ्याच साडीवरती ते जाताना खूप सुंदर, एकदम प्रॉपर साऊथ इंडियन लुक. त्यानंतर ही केळी बघा, याच्यामध्ये पोटॅशियम खूप जास्त आहे आणि ना ही लाल केळी मला पहिल्यांदाच पाहायला मिळाली. नंतर मी चेक केलं तर आपल्याकडे पुण्याला, मुंबईला सगळीकडे मिळते, फार काय नाही आहे. झेप्टोवरती, ब्लिंकिटवरती मिळते, पण मला हे मी फर्स्ट टाईम इथेच पाहिलं आणि मी खूप अशी आश्चर्यचकित झाली होती. केळीचा रंग बघून सचिन पहिलाच बोलला होता की मला देऊ नको, पण मी म्हटलं नाही, तू ट्राय करायचं, सगळ्यांनी एक एक घास खायचं. तर सगळ्यांनी एक एक घास खाल्ला आणि बघता बघता प्रवास करत करत आम्ही फायनली पोहोचलो रामेश्वरमला, जे की माझं ड्रीम होतं की मी कधी येईल इथे. आणि फायनली आम्ही पोहोचलो रामेश्वरमला. जे आपण चेन्नई एक्सप्रेसमध्ये जे काही बघितलेलं आहे ते आज आम्ही स्वतः एक्सप्लोअर करत होतो. एक नेक्स्ट लेवल फिलिंग होती. आणि या ठिकाणी मला माझी एक फॉलोवर भेटली, जी स्वतः कोल्हापूरवरून मैसूर वगैरे करत 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 इथे आल्या आणि त्यांनी सचिनला बघितलं आणि म्हटलंय की नम्रता. मी म्हटलं हो. तर मला बघून त्या बोलल्या की मी तुमचे व्लॉग्स बघते, खूप छान आहे वगैरे. आणि भारी वाटलं त्यांना पण भेटून. त्या आय होप त्या हा व्लॉग पाहत असतील. एक फॅमिली होती, खूप छान होती. त्यानंतर खरंच खूप भारी वाटतंय. हाय. टुरिस्ट प्लेसला जाण्यापेक्षा ना, हे जे आपण देवाच्या ठिकाणी, स्पिरिच्युअल ठिकाणी जेव्हा येतो ना, ती ॲक्च्युली एक वेगळी थेरपी असते. फक्त ना आपलं मन शांत पाहिजे तेवढ्यासाठी. त्यानंतर ऑरेंज रेसिडेन्सीला आम्ही पोहोचलो आणि आम्हाला इथे फक्त आणि फक्त 2,500मध्ये इतकी छान रूम मिळाली होती ना, खूप छान. आणि दुसरीकडे गेलो होतो तर ते खूपच महाग पण होते, ₹7,000 पर नाईटचे होते. पण मी म्हटलं कशाला ₹7,000 द्यायचे, जेव्हा आपल्याला इतकी व्यवस्थित रूम मिळते आणि फक्त आजचीच रात्र स्पेंड करायचे. उद्या दुपारी आम्हाला लगेच जायचं आहे, जायचं म्हणजे आता परतीच्या प्रवासाला. तर त्यानंतर आम्ही एका ठिकाणी जेवायला आलो. एकदम नॉर्मल जेवण होतं, सात्विक जेवण होतं. जेवण पण स्वस्त, इथे सगळंच काही स्वस्त आहे. प्लस
जेवणाची टेस्ट खूप सुंदर आहे. रामेश्वरमला जेवणाची टेस्ट खरंच छान आहे. रामेश्वरमलाच नाही तर आम्ही जेवढाही प्रवास केला आहे ना, खूप छान आहे. जेवणाची टेस्ट खूप सुंदर आहे. सो मंडळी, आम्हाला रात्री संध्याकाळ झाली होती पोहोचायला आणि खूप लेट झालं होतं, म्हणून आम्ही जेवण करून डायरेक्ट विश्रांती घेतली नाही. तर आम्ही बाहेर पडलो रामेश्वरमला. बघूया इथे संध्याकाळच्याला काय काय मिळते, काय काय बघायला मिळते. बिकॉज रात्रीला काय असेल हे काहीच कल्पना नाही, पण जस्ट बाहेर पडतोय. सकाळी आम्ही दर्शनाला जाणार आहे, तर सकाळचं मी तुम्हाला दाखवेलच, पण आत्ता काय काय करणार आहे ते पण मी तुम्हाला दाखवते. काच एवढी सुंदर आहे की मंदिर दिसतच नाही. सो मंडळी, आम्ही आता एका रेस्टॉरंटमध्ये थांबलो. त्या रेस्टॉरंटचं नाव मला कळणार नाही कारण की सगळं जिलेबीमध्ये लिहिलेलं आहे तमिळमध्ये. सो आता आम्ही फक्त इथे चहा घेणार आहे आणि मुलांसाठी घेणार आहे हे ज्यूस वगैरे. तर मी तुम्हाला दाखवते. कॉफीची मजा ना ते फक्त साऊथ इंडियामध्येच आहे. आपण म्हणतो साऊथ इंडियन कॉफी प्या, साऊथ इंडियन कॉफी प्या, इकडं तिकडे आपण पितो, पण जी ॲक्च्युअल चव आहे ना ती खूप इथली वेगळीच आहे. त्यानंतर बेकरी आयटम इतके आहेत ना, खूप जास्त. आता तुम्ही म्हणाल की तो साऊथ इंडियामध्ये नाही आहे, पण जरी आपण तमिळनाडूमध्ये असलो तरी एक टच असते ना, कारण की जवळजवळच आहे. खूप मस्त आहे, खूप मस्त. बेकरी आयटम आम्हाला इतके पाहायला मिळाले ना, व्हरायटीज ऑफ बेकरी आयटम आम्ही पाहिले आणि मी टेस्ट पण केले. खूप छान बेक करतात तिकडचे लोक. चहा इतका घट्ट होता, इतका भारी. त्यानंतर दूध सुद्धा आपल्याला मिळतं, खूपच मस्त. ॲक्च्युली आम्ही कुठे चाललोय आम्हालाच माहिती नव्हतं. आम्ही फक्त एरिया एक्सप्लोर करत होतो, पण रात्रीला इथे काहीही नसतं. पुन्हा येऊन आम्ही रामेश्वरम मंदिराच्या समोर आलो आणि थोडीफार शॉपिंग केली इथे आणि उद्या मंदिराच्या दर्शनाला जाणार आहे सकाळी. मला ना खूप काय 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 घ्यावं असं वाटतं बरं का, पण असं वाटतं की यार आपण आता जिथे राहतोय ना तिथे असं नाही आहे जिथे आपण ह्या गोष्टी छान सजवू. पण ठीक आहे, कधीतरी होईलच. ते जे जे काही स्वप्न आहे ते स्वप्न माझे पूर्ण होतीलच. परमेश्वराचे आशीर्वाद आहे आपल्या पाठीशी. तर इथे खूप छान छान असे शंखाचे ज्वेलरी पण होत्या, डेकोरेशन्सच्या गोष्टी पण होत्या, बरंच काही होतं. शंख तर मी एवढ्या प्रकारचे बघितले होते ना जे आपण मंदिरामध्ये ठेवतो. खूप छान आणि वेगवेगळे स्टोनसुद्धा मी पाहिले इथे. खूपच सुंदर. हे ना व्हिडिओमध्ये दाखवण्याऐवजी ना ते ॲक्च्युअलमध्ये आपण जेव्हा हे बघतो ना तेव्हा खूप भारी वाटतं. खूपच छान. एक वेगळाच अनुभव आम्ही इथे घेत होतो आणि विशेष म्हणजे मुलांचा जो हट्ट असतो ना ते पुरवण्याची एक वेगळीच मज्जा असते. ते खूप छान. त्यानंतर मी हे रामेश्वरमचं एक मंदिर घेतलेलं आहे, जे मला ₹250 पडलं. आणि मी ह्याला पण गेले होते ना महाकालला, जेव्हा आम्ही सेकंड टाईम गेलो होतो फॅमिलीसोबत, तेव्हा पण मी तिथून पण असंच घेतलं आहे. महाकालचं सुद्धा मंदिर घेतलं आहे. तर त्यानंतर आम्ही आलो आणि पुलाव खाल्ला आणि यार जेवणाची टेस्ट तुम्ही विचारू नका. मला मला प्रत्येक ठिकाणचं जेवण खूप जास्त आवडलं आहे. असं कुठलंच एरिया नाही आहे किंवा कुठलंच गाव नाही आहे, शहर नाही आहे जिथे मला आवडलं नसेल जेवण. खूपच छान. मी पुलाव घेतला. सचिनचं पोट भरलेलं होतं कारण त्यांनी बेकरीमधल्या बऱ्याच गोष्टी खाल्ल्या होत्या, म्हणून तो म्हटला की तुम्हीच खा. आम्ही तवा पुलाव घेतला, खूप टेस्टी होता. शिवबानी पण काहीच खाल्लं नाही. रात्रीचे 9:45 वाजले होते आणि आम्हाला पहाटे 3:30ला उठून आवरायचं आहे, कारण की मंदिरात चे दर्शन घेण्याचे 1-2 वेगवेगळ्या प्रथा आहेत, ते मी तुम्हाला सांगते. सकाळी उठून मी पटकन आवरलं, साडी नेसली, डोक्यावरनं स्नान केलं. ज्यावेळी मी हे मंगळसूत्र केलं होतं ना, सचिन म्हटलं होतं की हे मंगळसूत्र आपण रामेश्वरमलाच घालूया परमेश्वराच्या साक्षीनं. तर मंडळी आता आम्ही निघालो आहे मंदिराच्या दर्शनासाठी आणि मी काही पांढरी साडी वगैरे घातलेली नाही आहे. मी ही आपली माहेश्वरी साडी घातली आहे, जी मी स्वतःच्या पैशानं इतकी महागडी साडी फर्स्ट टाईम घेतली होती. तर मी घातलेल्या ह्या लॉंग मंगळसूत्राची खूप लोकांनी लिंक मागितली आहे, तर मंडळी ह्याची लिंक नाही देऊ शकत कारण की हे मंगळसूत्र मी बनवून घेतलेलं आहे. हे 5 तोळ्याचं मंगळसूत्र आहे. सकाळी आम्ही पोहोचलो मंदिराच्या एरियामध्ये. त्यानंतर इथे ना मणिदर्शन होतं. मणिदर्शन म्हणजे एक छोटी पिंड असते सकाळी सकाळी पहाटे एकदम, आणि त्यांचं दर्शन घेतलं जातं. याला अजून सप्तिका लिंग दर्शनसुद्धा म्हटलं जातं. पहिला हे आपल्याला सकाळी छान अंघोळ करून यायचं आणि हे दर्शन घ्यायचं. त्यानंतर आम्ही मंदिराच्या एरियामध्ये बिलकुल फोटो वगैरे अलाउड नाही आहे. थोडंसं बाहेर आल्यानंतर आपण घेऊ शकतो. हे मंदिराचा परिसर आहे आतमधला. खूप सुंदर स्तंभ आहे. खूपच छान इथे फिलिंग असते. खूप पॉझिटिव्ह वाईब आहे. अजून मंगळसूत्र सचिनने मला घातलं नव्हतं कारण की आम्हाला
काही होतं, देवीच्या पार्वती माताच्या मंदिरात जाऊन तिथे छान दर्शन घेऊन आम्हाला ते घालायचं होतं. त्यानंतर आम्ही बाहेर आलो दोघांनी सोबत एकत्र. आता इथे जातोय समुद्रामध्ये आणि ही प्रथा आहे सकाळी पहिला दर्शन घ्यायचं पहाटे पहाटे एकदम 6च्या आधी. ठीक आहे. ते त्यानंतर इकडे यायचं समुद्रामध्ये स्नान करायचं, म्हणजे जे काही आपलं असेल ते सगळं निघून जातं. आणि ही प्रथाच आहे, प्रत्येकाने हे काळजी घ्यावी की इथे येऊन करा स्नान. त्यानंतर शुद्ध होऊन आपल्याला 21 कुंड ह्यांचं अंगावरती पाणी घ्यायचं असतं. तर हे तीर्थ हे 22 कुंडामध्ये ह्याची अशी मान्यता आहे, ज्यावेळेस प्रभू श्रीराम प्रार्थना करत होते ना तिकडं हे ना लंकाला जाण्यासाठी, त्यावेळी वानर सेनाला खूप जास्त तहान लागली होती. तर प्रभू श्रीरामांनी बाण मारला प्रत्येक ठिकाणी आणि त्या बाणेतनं निघालेलं पाणी आहे हे. तर असं या 22 कुंडाचं पाणी आपल्या अंगावर घेऊन आपण शुद्ध होऊन मुळात म्हणजे आपले पाप कमी होतात अशी मान्यता आहे. त्यानंतर 22 कुंडाचं तीर्थ आपल्या अंगावर आणि मग जायचं दर्शनासाठी. तर आम्ही दर्शन घेतलं, आलो आणि मुलांना नेलं नव्हतं कारण की मुलांना आम्ही घरीच रूमवरच ठेवलं होतं. तर आता आम्ही नाश्ता करणार आहोत आणि नाश्ता करून पुन्हा एकदा मुलांना घेऊन जाणार आहोत. कारण की काय होतं ना, की एवढ्या मोठ्या प्रोसेसमध्ये मुलं थोडेसे वैतागले असते आणि त्यांचीही काही चुकी नाही आहे, कारण की प्रवास करून करून ते दमलेले असतात. त्यामुळे मला वाटलं की त्यांना झोपी घालावं आणि नंतर त्यांना घेऊन जावं. तर आता आम्ही इतकं छान इथे नाश्ता करतोय ना, साऊथ इंडियन ब्रेकफास्ट अमेझिंग होतं. एकदम रिझनेबल प्राईस रेंजमध्ये होतं. आम्ही थाळीच घेतली होती आणि त्याच्यामध्ये सगळंच काय होतं, तो जो राईस होता ना कोकोनट राईस, तर इतका यमिएस्ट होता ना. इडली आणि वडासुद्धा खूप भारी होता. तर हे आहे टाऊनमधलं सर्वात फेमस हॉटेल. तर असो, आम्ही आता आलो आहे इथे रामेश्वरम धनुषकोडीच्या इथे, जिथे खूप सुंदर सुंदर गोष्टी घडलेल्या आहेत. सगळंच एक्सप्लोअर करायला तर आपल्याला जमणार नाही आहे, परंतु आपण रामसेतू बघायला जातो आहे, जे आपल्याला लहानपणीपासून दाखवलं आहे, जे आपण ऐकत आलो आहोत. इतकं भारी, म्हणजे इतकं स्पिरिच्युअल ठिकाण आहे ना, खूप तृप्त वाटतो. म्हणजे ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मला खरंच सांगता येणार नाही ती काय शांती आहे. एक वेगळ्याच लेवलची इथे ना शांतता आहे. मला असं फार असं फोटो किंवा व्हिडिओ असं खूप काढायचं बिलकुलच नव्हतं. पण पुन्हा पुन्हा आपण इथे येणार नाही आहे. तर मी काही स्पेशल मोमेंटच शेअर करते. बाकी आम्ही स्वतः बिहाइंड द कॅमेरा खूप छान आणि शांतपणे इथे बसून होतो. एक दादा भेटले होते मला व्हिडिओ काढत बघताना. तर ते मला बोलले की या तुमच्या फॅमिलीसोबत तुमचा फोटो काढतो. मग त्यांनी काढला. त्यानंतर आम्ही मुलांना घेऊन मंदिरात आलो. तर हे मंगळसूत्र पार्वती देवीच्या मंदिरात जाऊन त्यांच्या पायाला लावून त्यांचा आशीर्वाद घेऊन सचिनने मला हे घातलं आहे तिथे आणि मीही त्याचा आशीर्वाद घेतला. तर असा होता आजचा दिवस रामेश्वरमचा. कसा वाटला नक्की कळवा.